नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. आज आपण शंकराचार्यांनी रचलेलं एक गणेश स्तोत्र म्हणणार आहोत. पहिले शंकराचार्य म्हणजेच जगद्गुरू आदी शंकराचार्य हे हिंदू धर्माचे महान तत्त्वज्ञ, गाढे अभ्यासक आणि प्रचारक आहेत. वेदांताच्या धर्माचं अद्वैत तत्त्वज्ञान याचे ते उद्गाते. केवळ 32 वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी आश्चर्यकारक असं अचाट कार्यकर्तृत्व केलं. अनेक उपनिषद, भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, गायत्री मंत्र यावर भाष्य करणारे 16 भाष्यग्रंथ, हिंदू धर्मशास्त्रातील अनेक विषयावर 18 प्रकरण ग्रंथ, विविध देवतांची 60 स्तोत्र, इतकं विपुल संस्कृत साहित्य त्यांनी निर्माण करून ठेवलं आहे. आज आपण ह्याच आदी शंकराचार्यांनी रचलेल्या गणपती स्तोत्र याच्याकडे बघणार आहोत. गणेश, गणपती, गजानन हे आपलं सर्वांचंच प्रथम पूजनीय, आराध्य आणि प्रिय दैवत आहे. कला आणि बुद्धीची देवता म्हणून आपण त्याला फार महत्त्वाचं मानतो. त्याची आपण रोजच पूजा प्रार्थना करतो. त्याचंच हे स्तोत्र गणेश पंचरत्नम. यामध्ये गणपतीची विविध रूपं, त्याचे गुण, पराक्रम याचं वर्णन आहे. तसंच त्याची शक्ती, भक्तांवरील कृपा हेही यामध्ये शंकराचार्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. याच्यामध्ये 5 श्लोक आणि 1 फलश्रुतीचा श्लोक असे एकूण 6 श्लोक आहेत. हे 5ही श्लोक रत्नासारखे सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यातील अनुप्रास म्हणजे एकच अक्षरयुक्त शब्दांची पुनरावृत्ती ही फारच श्रवणीय, नादमधुर आहे. पंचचामर ह्या छंदामध्ये याची शंकराचार्यांनी रचना केली आहे. कोणतंही स्तोत्र का बरं म्हणावं? तात्विक किंवा शास्त्रीय मुद्द्यांकडे न जाता आपण व्यावहारिक सत्य बघूया. नियमितपणे, सातत्यानं कोणतंही स्तोत्र म्हणलं तर आपली वाणी, बोलणं, भाषा सुधारते, स्वच्छ, स्पष्ट होते. मन एकाग्र, शांत होतं. मेंदूतील काही विशिष्ट भाग, केंद्र ही उत्तेजित आणि सक्रिय होतात. अर्थात त्यामुळं स्मरणशक्तीही वाढते. मग स्तोत्र म्हणण्यासाठी ही इतकी कारणं पुरेशी आहेत की नाही? आता स्तोत्राचा अर्थ समजून म्हणावं हे चांगलंच आहे, पण शब्दशः त्या अर्थाच्या फार मागे लागू नये असं मला वाटतं. कोणतंही स्तोत्र म्हणजे एखाद्या देवतेची स्तुती, वर्णन, प्रार्थना करणारं काव्य असतं. ते गेय आणि लयबद्ध असतं. ते म्हणण्याचा, ऐकण्याचा आनंद, मनाची प्रसन्नता अनुभवावी. आता गणेश पंचरत्न स्तोत्राचा थोडक्यात भावार्थ आपण बघूया. आनंदरूपी मोदक हातात घेतलेला, भक्तांना नित्य मुक्ती देणारा, विश्वाचा एकमेव नायक अशा त्या विनायकाला मी नमस्कार करतो. उगवत्या सूर्याप्रमाणे तेज असणाऱ्या, देव दानवही ज्याला नमस्कार करतात असा देवांचा देव, समृद्धीचा अधिपती, राजांचा स्वामी, गणांचा प्रमुख अशा या गणेशाला मी नेहमी शरण जातो. सगळ्या जगाचं कल्याण करणारा, हत्तीसारखा बलाढ्य, उदात्त आणि श्रेष्ठ असणारा, भक्तांवर नेहमी कृपा करणारा, सर्वांना आनंद आणि यश देणारा अशा ह्या तेजस्वी गजाननाला मी नमस्कार करतो. भक्तांच्या व्यथा निवारण करणारा,
त्रिपुरारी शंकराचा जो पुत्र आहे, जो अनंत अचिंत्य आहे, अशा अलौकिक सुंदर एकदंताचं मी नेहमी पूजन चिंतन करतो. आता आपण प्रत्यक्ष हे स्तोत्र म्हणूया. पंचचामर वृत्ताच्या नैसर्गिक चालीमध्येच ते म्हणण्याचा मी प्रयत्न करते आहे. त्यातील शब्दांकडे आपण अधिक लक्ष देऊया, कारण ते अतिशय सुंदर आहेत. श्री गणेशाय नमः. मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं, मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं, कलाधरावसन्तकं विलासिलोकरक्षकम्, अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकम्, अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं, नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं, नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं, न ते तरातिभीकरं नवोदितार्कभास्करं, न मत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम्, सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं, सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं, महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं, महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं, समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं, दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम्, कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं, कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं, मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरं, मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्. अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनम्, अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं, पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं, प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं, प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं, कपोलदानवारणं भजे पुराणवारणं, कपोलदानवारणं भजे पुराणवारणम्. नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजं, नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम्, अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायकुन्तनं, हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां, हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां, तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं, तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्. महागणेशपञ्चरत्नमादरेण योऽन्वहम्, महागणेशपञ्चरत्नमादरेण योऽन्वहं, प्रजल्पतिप्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम्, अरोगताम् अदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम्, अरोगताम् अदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां, समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात्,
समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरा। इति श्रीमद्शङ्कराचार्यविरचित श्रीगणेशपञ्चरत्नस्तोत्रं सम्पूर्णम्। तत्सत्। ब्रह्मार्पणमस्तु।